नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत कुंडलीतील ग्रहयोग आणि राजकारणातील यश या विषयावर. खरं तर भविष्य हा विषय सगळ्यांच्याच आवडीचा आहे आणि या विषयाबाबत सगळ्यांनाच नेहमी कुतूहल असतं आणि म्हणूनच पुढचा अर्धा तास आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत. मात्र त्यापूर्वी मी पंडित मानसी यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. आपलं स्वागत मॅडम. नमस्कार. पंडित मानसी यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर पंडित मानसी यांना गेल्या 20 वर्षांचा ज्योतिषशास्त्राचा गाढा अनुभव आहे. ज्योतिष, हस्तरेषा, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, मंत्रसाधना या विषयांवर त्यांनी सखोल अभ्यास केलाय आणि या सर्व विषयांवर त्यांनी लेखन सुद्धा केलंय. दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात विविध महिला मंचाच्या माध्यमातून त्यांनी अनेक विषयांवर कार्यक्रम सादर केलेत. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी या विषयावर त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्यानं सुद्धा दिली आहेत. गमती भविष्याच्या हा ज्योतिषशास्त्रावर आधारित एकपात्री कार्यक्रम सादर करणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला आहेत. पंडित मानसी यांच्याबद्दल अजून काही सांगायचं झालंच तर त्यांना ज्योतिर्भूषण, ज्योतिषरत्न, ज्योतिष पंडित, राजगौरव, आदर्श महिला अस्मिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. तेव्हा राजकारणातील यशासाठी नेमके ग्रहयोग कसे असावे लागतात किंवा ते असतात हे जाणून घेण्यासाठी चर्चेला आम्ही सुरुवात करतोय. मॅडम, आपण जसं म्हणतो की राजकारणात यायचं असेल तर एक दृष्टिकोन असायला लागतो, हिंमत असावी लागते, पण त्याचबरोबर ग्रहांचं पाठबळ असणं खूप महत्त्वाचं असं मानलं जातं. तर नेमकं कुंडलीत कोणती स्थानं किंवा ग्रह असे असावे लागतात की ज्यामुळे राजकीय जीवनावरती त्याचा अनुकूल परिणाम होत असतो? कुंडलीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे दशमस्थान, ज्याला आपण कर्मस्थान म्हणतो. ह्या कर्मस्थानामध्ये कोणते ग्रह आहेत किंवा कर्मस्थानावरती कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे याला जास्त महत्त्व आहे. पण या स्थानाबरोबर 1, 3, 5, 9, 10 आणि 11 ज्याला आपण प्रथम स्थान, तृतीय स्थान, पंचम स्थान, भाग्यस्थान, दशमस्थान आणि लाभस्थान म्हणू शकतो. यामध्ये प्रथम स्थानामध्ये आपलं अस्तित्व दाखवलं जातं की आपण काय आहोत. तर हे अस्तित्व जपण्यासाठी किंवा राजकारणात येण्यासाठी 12 राशींच्या मध्ये वृश्चिक, वृषभ, सिंह ह्या राशी खूप उत्तम, ज्याला आपण म्हणतो की मुत्सदीपणा ह्या राशींच्याकडे जास्त असतो. आणि त्याच्या खालोखाल कन्या आणि धनु. धनु राशी मूळची राजकारणासाठी चांगली आहे, पण वृश्चिक राशी कशी आहे की कपटी कारस्थानी म्हणून आपण तिला ओळखलं जातो. पण त्याच्याही पेक्षा ही मंगळाच्या आधिपत्याखाली येणारी जलतत्वाची राशी जरी असली तरी वृश्चिक राशी कारस्थानी म्हणण्यापेक्षा की राजकारणाला एक स्वभाव लागतो की मी तुमचा आहे हे पटवून देणं. म्हणजे मी तुमचा आहे किंवा नाही ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण मी तुमचा कितपत आहे आणि तुमचा माझ्यावरती विश्वास आहे, मी तुमचा जवळचा मित्र आहे, हे जे पटवून देऊन मुत्सदीपणाचं जे वागणं आहे ते राजकीय वागणं. एकंदरीत ही व्याख्या. आणि हे करावं लागतं राजकारणामध्ये, तरच तुम्ही एक मोठा संग्रह ग्रुप तयार करू शकता आणि तुमचं वजन त्यामध्ये ठरवू शकता. राजकारणामध्ये जर ग्रहांचा विचार केला स्थानाबरोबर तर रवी हा ग्रह खूप बलवान ठरतो. पण रवी एकटा बलवान असून जमत नाहीये. काही जण म्हणतात की मंगळ हा धाडस देतो. मंगळ बलवान असेल कुंडलीमध्ये किंवा दशमस्थानामध्ये तर मांगलिक म्हणजे ज्या लोकांच्याकडे मंगळ आहे त्या लोकांचं खरं कर्तृत्व दिसतं. पण मी तर असं म्हणेन माझ्या अभ्यासानुसार की मंगळ स्वराशीचा किंवा उच्चीचा जर दशमस्थानामध्ये असेल तर ती पत्रिका राजकीय लेवलला एवढी उत्तम फल देत नाहीये किंवा ती टिकू शकत नाही असं मी म्हणेन. राजकीय लेवलला टिकण्यासाठी तुमचा शनी, ज्या शनी ग्रहाला आपण भीतो, घाबरतो आणि त्याच्यापासून 4 हात लांब पळतो, तो शनी हा राजकीय लेवलसाठी तुम्हाला खूप छान प्रकारे मदत करू शकतो, अगदी चांगल्या प्रकारे. शनी जेवढा तुम्हाला सपोर्टेड ठरतो तेवढा इतर ग्रह ठरत नाही. ह्या शनी बरोबर रवी, चंद्र आणि गुरु हे 3 ग्रह तुम्हाला खूप लाभदायी ठरतात. केंद्र आणि केंद्र त्रिकोण हे एक कुंडलीमध्ये असतात. ह्या त्रिकोणामध्ये ज्या वेळेला 2 त्रिकोण मिनिमम बनतात, गुरु, चंद्र आणि ह्याचे रवीचे, त्यावेळेला हा एक योग राजकारणासाठी खूप छान प्रकारे जातो. बऱ्याच कुंडल्यांच्या मध्ये आपण जसं यशवंतराव चव्हाणांची जर कुंडली पाहिली तर त्या कुंडलीमध्ये रवी बुध हा एक योग आहे. हा बुधादित्य राजयोग मानला जातो. कन्या राशीचा बुध म्हणजे यशवंतराव चव्हाणांची जर कुंडली आपण पाहिली तर ह्या कुंडलीमध्ये मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगेन की त्यांचं मेष लग्न आणि ह्याच्यामध्ये जे राहू बुध किंवा जे ग्रहमान तयार झालेले आहेत ते अतिशय उत्कृष्ट आहेत.
की यांची पत्रिका आजही आपण त्यांना सलाम करतो, मानतो की बाबा ही व्यक्ती राजकारणासाठी अतिशय उत्तम होऊन गेली. हे जे ग्रहमान दिसतात आपल्याला, जर ज्या वेळेला आपण रवी षष्ठामध्ये असेल, म्हणजे कर्मत्रिकोण मानला जातो. कर्मत्रिकोण म्हणजे काय की तुमचं दशमस्थान हे कर्मस्थान, त्याला त्रिकोण साध्य करणारं द्वितीय आणि षष्ठ स्थान. जर कर्मेश तुमचा षष्ठ स्थानामध्ये जरी असेल, जर कर्मेश तुमचा रवी असेल आणि तो षष्ठ स्थानामध्ये जरी असेल, तरी सुद्धा राजकीय लेवलला तुम्ही छान टिकू शकता. परंतु तोच जर अष्टम स्थानामध्ये असेल तर तुम्हाला ते यश मिळत नाहीये. राजकीय लेवलला येण्यासाठी जसे स्थान चांगले मजबूत लागतात तसे ग्रह मजबूत लागतात. अगदी त्याचप्रमाणे त्यांची दृष्टी मजबूत लागते. दशम स्थानावरती किंवा लाभस्थानावरती किंवा भाग्यस्थानावरती शुभ ग्रह असणं खूप अतिशय उत्तम. यामध्ये राहू, केतू, शनी हे तुम्हाला, म्हणजे शनी मान्य करतो पण शनीची दृष्टी मान्य होत नाहीये. अच्छा. शनी स्थान मजबूत करतो, दृष्टी म्हणजे स्थान तेवढं बल करत नाही पण दृष्टी त्याची मजबूत असते. ज्याला आपण सहजपणे एक चेष्टाचा विषय जातो की शनी करड्या नजरेने बघतो, त्याची करडी नजर आहे. अगदी त्या पद्धतीने शनीची दृष्टी ज्या वेळेला येते ती दृष्टी चांगली फलं देत नाहीये. त्यामुळे ह्या लेवलला ज्या वेळेला तुम्ही राजकीय लेवलला जात असता त्यावेळेला तुमचे ग्रहमान कितपत आहेत, तुमचं लग्न कोणतं आहे, वृश्चिक लग्न धनु राशी, वृश्चिक लग्न मेष राशी, वृश्चिक लग्न सिंह राशी किंवा सिंह लग्न इतर वृश्चिक राशी, ह्या राशींच्या कुंडली ज्या आहेत त्या अतिशय उत्कृष्ट आहेत. म्हणजे एकदम राजकीय लेवलला आपण पाहायचं म्हणलं तर इंदिरा गांधींची जर पत्रिका पाहिली तर त्यांच्या पत्रिकेमध्ये लग्नी शनी आहे. ज्या वेळेला लग्नी शनी येतो त्यावेळेला शनीच्या अधिपत्याखाली ती कुंडली येते. आणि शनीचे तत्व कसं आहे, शनी हा न्यायप्रिय आहे, कायद्याचा पंडित ज्याला आपण म्हणू तो शनी आहे. आणि हा शनी तुम्हाला बरचसं काही देऊन जातो, म्हणजे ती ताकद देतो तुमच्याकडे की राजकीय लेवलला तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही कसे कमांड करू शकता. मंगळ नाही देऊ शकत. मंगळ तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स देतो, मंगळ तुम्हाला चुकीचं धाडस देतो, ज्याला आपण राग म्हणू शकतो. ज्यावेळेला दशमेश अष्टम स्थानामध्ये येतो त्यावेळेला गंमत अशी आहे की धनस्थानाचं ते सप्तम स्थान आहे, अष्टम स्थान. या धनस्थानाच्या सप्तम स्थानामध्ये जे ग्रह पडतात, जिथे पापग्रह येतात, नेपच्यून, हर्षल सुद्धा याला हे नाहीये, ह्या ग्रहांची दृष्टी ज्यावेळेला पडते त्यावेळेला असे मंत्री किंवा असे नेते हे तुम्हाला लाचलुचपतीच्या खाली अडकलेले दिसतात. हे काळ्या पैशाचे काही धागेदोरे ह्या लोकांच्या हाताखाली असतात. किंवा यांना एक काळ असा येतो की राजीनामा देण्याची वेळ येते. म्हणजे तुम्ही नेतेपद स्वीकारता किंवा राजकारणामध्ये प्रवेश करता त्यावेळेला तुमचे ग्रहमान तुम्ही जाणून घेणं आणि त्या पद्धतीने तुम्ही पाऊल टाकणं हे खूप गरजेचं आहे. आपण म्हणतो की रवी मंगळाच्या आधिपत्याखाली गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे जे सरकारी नोकरदार आहेत ते येतात. अगदी तसंच रवी मंगळ नाहीये पण रवी शनी किंवा रवी गुरु, रवी चंद्र याच्या आधिपत्याखाली राजकीय लेवल येते. ज्या पद्धतीने तुमचे ग्रहमान आहेत त्या पद्धतीने तुमचं पद जातं. अगदी टॉप लेवलची पत्रिका म्हणलं तर तुम्हाला गुरुचंद्र किंवा शनी तुमच्या कर्मामध्ये, लाभस्थानामध्ये, भाग्यस्थान म्हणजे काय, नवम स्थान हे कीर्तिस्थान आहे. तुम्हाला जागतिक लेवलला सामाजिक लेवलला तुम्हाला किती कीर्ती प्राप्त होईल, किती तुम्हाला लोक मान्य करतील हे तुम्हाला त्या भाग्यस्थानावरून ठरवलं जातं. आणि हे स्थान तुमच्यासाठी तितकंच महत्वाचं आहे की जेवढं दशमस्थान कर्मस्थान म्हणू तेवढं महत्वाचं आहे. जेवढा रवी तुम्हाला प्रगती पथावर घेऊन जातो राजकीय लेवलला, अगदी त्याच लेवलनी तुम्हाला शनी पण तितकाच महत्वाचा आहे. शनी बलवान असणं, ज्या पत्रिकेमध्ये शनी बलिष्ठ आहे किंवा शनीच्या आधिपत्याखाली पत्रिका येते ते लोक, उदाहरणार्थ इंदिरा गांधीजींच्या पत्रिकेमध्ये शनी बलवान आहे, अतिशय चांगल्या प्रकारे शनी आहे. भाग्येश गुरु हा लाभस्थानामध्ये आहे अतिशय चांगल्या प्रकारे. आणि गुरु ज्याची दृष्टी पडते ती पंचमस्थानावरती जाते. आणि ज्योतिषशास्त्र असं सांगतं तुम्हाला की 1, 3, 5, 9, 10, 11 ही स्थान तुमचे बलवान पाहिजेत. गुरु शुभ दृष्टी टाकतो. आणि भाग्येश जो कीर्तीचा ग्रह आहे तो लाभस्थानामध्ये आणि लाभेश हा पंचमस्थानावरती पूर्ण दृष्टी टाकतो. आणि त्यांचं धाडस जे होतं तेही वाखाणण्यासारखं होतं. धनस्थानामध्ये, धनेश धनस्थानामध्ये ज्याला कर्मत्रिकोण आपण म्हणू तो धनेश, आणि कर्मेश धनस्थानामध्ये उच्चीचा होता मंगळ. त्यामुळे त्यांच्याकडे धाडस पण खूप छान होतं. ही पत्रिका ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपण विचार करतो आज आपण कुठे आहोत.
म्हणजे एकंदरीत हे ग्रहमान आणि ते व्यक्तिमत्व, तेवढं चांगलं व्यक्तिमत्व येण्यासाठी यशवंतराव चव्हाण असतील किंवा इंदिरा गांधी असतील, ह्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते आज नाहीये. जे जवाहरलाल नेहरू होते, आता जवाहरलाल नेहरूंचं कन्या लग्न होतं. वृश्चिक, धनु म्हणजे वृश्चिक, सिंह आणि वृषभ ह्या राशी जेवढ्या तुम्हाला साथ देतात त्याच्या खालोखाल धनु आणि कन्या देतात. कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये विरोधाभास न दाखवणे, सौम्यता घेणे, नम्रता घेणे हे काम कन्या राशीचे लोक करतात. कन्या राशीचे मीन्स कन्या लग्नाचे. कन्या लग्नावरती राजकीय व्यक्ती जन्माला आली असेल तर जवाहरलाल नेहरू कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये यांचं उदाहरण आपण देऊ शकतो की ते अगदी जहालमतवादी कधीच बनले नाहीत. ज्या पद्धतीने टिळक बनले, लोकमान्य टिळक बनले, आगरकर बनले, ज्या ताकदीने बघायला पाहिजे होतं त्या ताकदीने बघायला मिळालं नाही. नाहीतर ह्यांनी नक्कीच भारताचं अध्यक्षपद खूप चांगल्या लेवलने त्याने हे केलं असतं. महात्मा गांधींची पत्रिका पाहिली आपण तर हे जे ग्रहमान आहेत ते अगदी उच्चीचे आहेत, जे राजकारणासाठी उपयुक्त आहेत. ज्या वेळेला राजकारणासाठी लो क्वालिटीचे ग्रहमान येतात की रवी बाबा आहे पण तो तुम्हाला राजकारणामध्ये नेऊन घेऊन जाईल, पण तो अष्टमात असेल त्यावेळेला तो तुम्हाला कुठून तरी खाली आणतो, तुमची प्रगती थांबवतो. कुठेतरी तुम्ही कुठल्या तरी लाचलुचपतीच्या जाळ्यामध्ये किंवा मोहामध्ये तुम्ही अडकले जाता. बरोबर. म्हणजे थोडक्यात तुमच्यावरती आरोप होतात किंवा काही करून तुमच्या कारकिर्दीला धोका निर्माण होतो. तर यश अपयश राजकारणातलं तर त्यासाठी ग्रहमान अनुकूल असणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर वेगवेगळी खाती असतात. हो. तर त्या खात्यांसाठी नेमकं ग्रहमान काय असतं हे पण तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. जसं आपण मगाशी बघितलं की राजकारणामध्ये यशापयश किंवा राजकारणातली प्रगती असेल, अधोगती असेल, या सगळ्याला हे ग्रह बऱ्याच अंशी कारणीभूत ठरत असतात. तर तसंच युती किंवा आघाडी याची सध्या सगळीकडे चर्चा असते किंवा त्याशिवाय आजकाल स्थिर सरकार स्थापन होऊ शकत नाही. तर जशी राजकारणात युती करावी लागते तशी ग्रहांची युती सुद्धा असावी लागते का? हो, ग्रहांची युती असावी लागते. ज्याला आपण म्हणतो की मंगळ राहू किंवा मंगळ शनी किंवा चंद्र शनी, रवी शनी ह्या युती चालत नाही आहेत आपल्याला. गुरु चंद्र किंवा रविचंद्र ही युती छान जाते. पण ज्यावेळेला आपण म्हणतो की शनी, आता मी मगाशी तुम्हाला म्हणाले की शनी कर्मामध्ये असणं किंवा शनी भाग्यामध्ये असणं, शनी लाभामध्ये असणं, शनी लग्नी असणं हे खूप उत्कृष्ट चांगलं फल आहे. पण तरीही रवी शनी एकत्र असणं हे चांगलं फल नाही आहे. हे कुठेतरी तुम्हाला संपवणारे ग्रहमान आहेत. कुठेतरी तुम्हाला म्हणजे तुमची खूप इच्छा असते, तुम्ही सामाजिक कार्य करता किंवा तुम्ही तिथे जाता, एखादा नगरसेवक होईल, त्याच्यावरच्या पदपर्यंत जाईल, महापौर होईल, बरेचसे काही खासदार आमदार पण जाईल. पण तिथून कुठेतरी तुमची ज्या वेळेला वाईट ग्रहांची दशा, महादशा, अंतदशा चालू होते त्यावेळेला तुमची घसरती चालू होते अचानक. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मी आता झाडाच्या शेंड्यावरून खाली पडलो, मला माहीत पण नव्हतं. ह्या युती अशा काहीतरी करून जातात जीवनामध्ये उलाढाल. जसं आपण म्हणू शकू की हर्षल मंगळ ही युती तर अतिशय वाईट आहे. हर्षल हा स्फोटक ग्रह आहे. जसं तुम्हाला जीवनामध्ये अचानकपणे काही गोष्टी तुम्हाला कल्पना न देता तुम्हाला त्या गोष्टींना फेस करावं लागतं. तसंच वादळ, तुम्ही म्हणता की अरे मी 5 वर्ष किंवा 4 वर्ष 10 वर्ष खूप छान प्रकारे मी राजकारण केलं, पण आज माझ्यामध्ये अचानक किंवा विचारामध्ये आपण म्हणतो अरे हा नेता खूप छान होता, आज काय बोलतोय काय हा, असं कसं बोलू शकतो एवढ्या वर्षाचं. तर हे सगळे ग्रहमान जे आहे ते हर्षलच्या आधिपत्याखाली येतात. ज्यावेळेला हर्षल तुम्हाला तुमच्यावरती प्रभाव टाकतो तो तुम्हाला असा स्मूथली घेऊन जातो. तुमच्या स्वप्नामध्ये पण नसतं की आपण असं बोलू किंवा आपल्यामध्ये असे चेंजेस होतील किंवा अशी काही परिस्थिती चेंज करून जाईल. पण शनी रवी ज्या वेळेला युती येते त्यावेळेला पण तेच, शनी काय करतो की तुमच्या जवळ जो ग्रह आहे त्याचं खच्चीकरण करायला लागतो आणि तो रवीचं खच्चीकरण करतो. रवी हा तुम्हाला बलवान लागतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रवी बरोबर गुरु चंद्र हे प्रसिद्धीसाठी छान ग्रह मान जातात तुमचे. चंद्र हा मनाचा कारक आहे, मंगळ हा धाडसाचा कारक आहे, तो नवग्रहामध्ये सेनापती आहे. पण राजकारणासाठी मंगळाचा उपयोग होत नाही. मंगळाची जी ताकद आहे ती तुम्हाला तेवढीच लागते. त्यामुळे मंगळाबरोबर कोणत्या ग्रहाची युती आहे हे तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे. आता राहू मंगळ असेल तर तुमचा स्वभाव अतिशय तापट बनतो, तुम्ही अदात्वदा बोलायला लागता आणि हे तुमच्या बोलण्यातून, जसं आपण म्हणतो ना, शब्द एक शस्त्रासारखे घाव करतात, जे तुम्हाला उचलून पण घेतात आणि ते तुम्हाला खाली पण टाकून देतात. अगदी त्याप्रमाणे तुमचा स्वभाव जर असा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे जाता. ज्याला रवी शनी जे म्हणतो युती, ही चांडाळ युती बनते. हे दोन पापग्रह एकत्र येणं आणि तेच जर पापग्रह तुमच्या लग्नी असतील, आता शनी लग्नी असणं म्हणजे तुमच्या अस्तित्वावरती प्रभुत्व असतं त्याचं, तुम्ही खूप मुत्सदी असता, खूप छान असता.
परंतु तिथेच जर राहू असेल तर तो मुत्सदीपणा तुमच्या तेवढ्या ताकदीचा नसतो, तुम्हाला तो तेवढा अवलंबता येत नाहीये. त्या मुत्सदीपणाला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे चुकीच्या ठरून जातात, की तिथे तुम्हाला असं वाटतं की अरे हा नाही, हा खूपच हुशारी दाखवतो. असे म्हणजे समज गैरसमज ज्याला आपण म्हणतो, ह्या बऱ्याचशा गोष्टी इथून घडत जातात. पराक्रमस्थान हे आपलं धाडस दाखवतं, पण हे धाडस दाखवत असताना त्यावेळेला तिथे जर रवी असेल किंवा बुध असेल, रवी बुध कन्या राशीचे किंवा मिथुनीचे असतील तर अतिशय शार्पनेसपणा, ही युती तुम्हाला बरंचसं काही देऊन जाते. बुध हा बुद्धीचा कारक आहे. कन्या लग्न किंवा कन्या राशी ही खूप छान, ज्याला आपण म्हणतो की कायदे पंडित. शनीची जशी आपली कुंभ राशी आहे, जशी ज्ञानाचं प्रतीक आहे, अगदी कन्या राशी किंवा मिथुन राशी, मिथुनेकडे थोडासा बुद्धीमधला अवखळपणा आहे, पण अतिशय शार्पनेस आहे. ह्या ज्या बुधादित्य राजयोग बनले जातात किंवा सिंह राशीमध्ये रवी बुध, ह्या ज्या युती बनल्या जातात तुमच्यासाठी, त्या खूप चांगल्या ते भाग्यामध्ये असणं, कर्मामध्ये असणं, लाभस्थानामध्ये असणं अतिशय उत्कृष्ट. ज्या वेळेला तुमचा दशमेश अष्टमामध्ये किंवा रोगस्थानामध्ये जर आला तर उत्तम, पण अष्टमामध्ये किंवा 12व्या स्थानामध्ये जाईल एखाद्या चुकीच्या युतीबरोबर, म्हणजे चुकीच्या ग्रहाबरोबर, त्यावेळेला पण ते तुम्हाला भोगावं लागतं. बऱ्याचशा गोष्टी म्हणजे लाचलुचपती तर आहेतच, तुम्हाला सांगितलं की चुकीचे स्थान किंवा चुकीचे ग्रह घेऊन आहेत, तसं अगदी युती पण आहेत. ज्यावेळेला तुमची दशा येते त्या ग्रहाची किंवा चुकीच्या पापग्रहाची दशा येते, त्यावेळेला तुम्हाला बराचसा कालावधी हे भोगावं लागतं. मग तुम्ही किती स्ट्रगल करता, तुम्ही तुमच्या हरवलेल्या स्थानावरती किती मजबूतपणे उभं राहण्याचा प्रयत्न करतात त्याला, कारण रवी हा आत्म्याचा कारक आहे. तुमचं मन चंचल असतंच, कॉमन सेन्स आहे की मन हे चंचल आहे, कुठेही स्थिर नाही, पण आत्मा हा स्थिर आहे आणि रवी हा आत्म्याचा कारक आहे. रवी हा वरच्या अगदी म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट किंवा सरकारी नोकरदार असाल किंवा ह्याच्यामध्ये असाल तर त्याला रवी अगदी चांगल्या प्रकारे सपोर्टेड असतो. हा रवी बिघडणं किंवा गुरु हा तुमच्या ज्ञानाचा कारक आहे, चंद्र हा मनाचा कारक आहे आणि गुरुचंद्र युती हा गजकेसरी योग करून देतो. मंगळ आणि चंद्र हा लक्ष्मी योग करून देतो. ह्या युती तुमच्या कुठे आहेत ह्याच्यावरती डिपेंड आहे की तुमची पत्रिका काय सांगते राजकारणामध्ये. बरोबर. थोडक्यात जसं तुम्ही म्हणताय की कुंडलीमध्ये किंवा ग्रहांमध्ये जर काही दशा असतील किंवा जर काही दोष आले असतील तर त्यासाठी काही उपाय आहेत का, हे पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. खरं तर आता निवडणुकांचा सगळा माहोल सुरू झालेला आहे, रणधुमाळी सुरू आहे. मात्र या अनुषंगाने किंवा आपण ज्याला म्हणतो की राजकारणात येण्यासाठी अनेक तरुण नेहमी उत्सुक असतात किंवा राजकारण दुरून पाहणारे जी लोक असतात त्यांनाही कुठेतरी मनात असं वाटत असतं की आपण राजकारणात आलो तर, पण त्यासाठी नेमकं काय लागतं. तर राजकारणात येण्यासाठी दूरदृष्टी तर लागतेच, हिंमत लागते, पण त्याचबरोबर तसे ग्रह सुद्धा अनुकूल असावे लागतात. हे आपण मगाशी 2 भागांमध्ये चर्चा केली, त्यामध्ये आपल्या लक्षात आलंय. आता आपण चर्चा करूयात की जर कुंडलीमध्ये काही दोष असतील तर ते निवारण्यासाठी उपाय काय आहेत. जर तुमचा रवी बिघडलेला असेल, सगळ्यात महत्त्वाचा रवी आणि दशमस्थान जर बिघडलेलं असेल तर तुम्ही सूर्य उपासना करणं खूप गरजेचं आहे. आणि या सूर्य उपासनेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे गायत्री मंत्र. गायत्री मंत्र आणि नंतर म्हणजे सूर्याला अर्घ्य देणं. हे रवीचं बोट आहे आपलं. ह्या बोटावरून तांब्याच्या भांड्यामधून जे पाणी सूर्याला अर्घ्य देतो आपण, त्याला म्हणायचं की अर्घ्य देणं म्हणजे पाणी सोडणं. तर हे पाणी देताना त्या पाण्यामध्ये, तांब्याच्या लोट्यामध्ये एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये थोडंसं न तापवलेलं 1 चमच जरी दूध घेतलं, दूध, मध, गूळ, मध किंवा गूळ यामध्ये 1 लाल फूल, कुंकू, थोड्याशा अक्षता, हे सर्व त्या तांब्यामध्ये ठेवून सूर्याला अर्घ्य देणं महत्त्वाचं आहे. अर्घ्य देताना तुम्ही गायत्री मंत्र म्हणणं खूप गरजेचं आहे. गायत्री मंत्र 7 वेळा म्हणायचा. एकदा गायत्री मंत्र म्हणाल्यानंतर अर्घ्य देणं, परत गायत्री मंत्र म्हणणं, परत अर्घ्य देणं, ही पूजा अतिशय उत्कृष्ट. नंतर ज्या वेळेला आपण हे करतो त्यावेळेला सूर्याचे मंत्र म्हणणं, रवीचे मंत्र म्हणणं खूप गरजेचं आहे. याच्यानंतर ज्यावेळेला राहू रवी ग्रहण योग होतो त्यावेळेला रवी बरोबर राहूची उपासना करणं खूप गरजेचं आहे. आता राहूची उपासना म्हणजे काय आहे की शिव उपासना करणं खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी. ज्या वेळेला रवी शनी एकत्र येतात त्यावेळेला हनुमान चालीसा हे अतिशय उत्कृष्ट उपाय आहे. यावरती राजकारणामध्ये सहसा यश येण्यासाठी लोक रवी उपासना किंवा बऱ्याचशा काही गोष्टी करत असतात. याहीपेक्षा स्वतःमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार करणं खूप सगळ्यात उत्तम. पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काय की तुम्ही होकारात्मक जगणं आणि हे होकारात्मक तुम्ही स्वतः जगत असताना स्वतः मंत्र उपचार करणं.
जे काय तुमच्या पत्रिकेमध्ये दोष आहेत, युती आहेत, प्रतियुती आहेत, त्यामुळे तुम्हाला होणारा त्रास, याच्यावरती तुम्ही उपाय करणं ठीक, पण त्याचबरोबर तुम्ही स्वतः काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. मृत्युंजय मंत्र, आता मृत्युंजय मंत्राचा आणि राजकारणाचा काय संबंध असं बऱ्याच अंशी येतं, पण मृत्युंजय मंत्र म्हणजे काय? सर्व गोष्टीवरती विजय मिळवणं, मृत्यूवरती नाही. मृत्यू हा अटळ आहे, मृत्यूवरती विजय नाही मिळवू शकत, पण येणाऱ्या जे संकट आहे, मृत्यूप्राय यातना तुम्हाला ज्या भोगाव्या लागतात, ह्या यातना कमी करण्याचं म्हणजे त्याच गोष्टीवरती विजय मिळवणं. ह्या सगळ्या गोष्टींचं जर तुम्ही मृत्युंजय मंत्राचं जर तुम्ही पठण केलं, तर रुद्राभिषेक केलं, त्या रुद्राभिषेकमध्ये महारुद्र आहे, लघुरुद्र आहे, हे करणं गरजेचं आहे. तुम्हाला राहूच्या युतीमुळे काही गोष्टी घडत असतील तर त्यासाठी तुम्हाला राहूचे मंत्र म्हणणं किंवा नवनाग स्तोत्र म्हणणं हे खूप गरजेचं आहे. शिव उपासना सगळ्यात महत्वाची याच्यासाठी. शिव म्हणजे काय आहे? तुमचं प्रारब्ध पण आहे आणि अंत पण आहे. तुमच्या जीवनाची सुरुवात आहे आणि शेवट तुमचा तिथे आहे. तर शिव उपासना हे सगळ्यात सत्य जाणून घेऊन हे करणं खूप गरजेचं आहे. हे सर्व उपाय तुम्ही केलेत आणि परत तुमच्या पत्रिकेमध्ये नेमक्या अडचणी काय आहेत, आपण हे आता ढोबळ सांगू शकतो की बाबा राजकारणासाठी रवी गरजेचा आहे, नेमकी युती कुठे काय आहे हे तुमच्या एका जवळच्या तज्ञ ज्योतिषाला दाखवून तुम्ही त्याच्यावरती मार्ग पण अवलंबू शकता. पण ते बघणं गरजेचं आहे की नेमका आपल्याला आजार कोणता झालेला आहे आणि त्याच्यावरती आपण कोणतं औषध घेतलेलं आहे. आपल्याला आजार एक झालेला असतो आणि आपण ऐकून ते बऱ्याच अंशी ते करत असतो, पण त्यावेळेला रिझल्ट येत नाहीत. मग बरेच लोक म्हणतात की अरे आम्ही ह्या ज्योतिषाने असं सांगितलं, आम्हाला त्या ज्योतिषाने असं सांगितलं, आम्हाला ते काही जमलं नाही किंवा आम्हाला त्याचे रिझल्ट नाही आले. फक्त तुम्ही परफेक्ट तुमची कुंडली काढा, त्यामध्ये तुम्हाला नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत बघा. खरंच तुमचा दशमेश अष्टमात आहे का, किंवा तुमचा दशमेश 12व्या स्थानामध्ये आहे का, तो कोणत्या युती प्रतियुतीमध्ये आहे का, रवी 2 आणि 3 किंवा 3 किंवा 4 ह्या दृष्टीमध्ये येऊ नये. खरंय. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की आता राजकारणात यायचं असेल तर तुमची कुंडली बघणं अत्यंत महत्वाचं आहे आणि तरच तुम्ही तो निर्णय घ्या. खरं तर हा विषय खूप मोठा आहे, मात्र तुम्ही इतक्या कमी वेळात इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. हितगुज या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.